दादू आणि ब्रशीची मैत्री. मुखपुरी नावाच्या एका सुंदर गावात दादू नावाचा एक छोटा दात राहत होता. तो नेहमी हसतमुख आणि चमकदार असायचा. दादूला गोड खायला खूप आवडायचं. चॉकलेट, कँडी, लाडू. तो सगळं काही मजेने खायचा, पण त्याला दात घासायचा खूप कंटाळा यायचा. त्याचा एक मित्र होता, ब्रशी नावाचा टूथब्रश. ब्रशी त्याला रोज सांगायचा, दादू, गोड खाल्ल्यावर दात घासून घे, नाहीतर किटू नावाचा किडा येईल. पण दादू त्याचे ऐकायचा नाही. काही नाही होत असं म्हणून तो खेळायला पळून जायचा. एके दिवशी दादूने खूप चॉकलेट खाल्ले. रात्री त्याला दातात दुखायला लागले. आई ग, खूप दुखतंय, तो रडू लागला. किटू नावाचा एक छोटासा काळा किडा त्याच्या दाताला चिकटला होता आणि त्याला त्रास देत होता. आता मी इथेच राहणार, किटू हसून म्हणाला. तेवढ्यात ब्रशी धावत आला. त्याच्यासोबत पेस्टची ट्यूब पण होती. घाबरू नकोस दादू, मी आलोय तुला मदत करायला, ब्रशी म्हणाला. ब्रशीने स्वतःवर थोडी पेस्ट घेतली आणि दादूला हळूवारपणे घासायला सुरुवात केली. बघता बघता खूप फेस तयार झाला. थोड्याच वेळात किटू घाबरून पळून गेला. दादू आता परत पूर्वीसारखा स्वच्छ आणि चमकदार झाला होता. त्याचे दुखणेही पूर्णपणे थांबले होते. धन्यवाद ब्रशी, दादू म्हणाला. त्या दिवसापासून दादू रोज सकाळी आणि रात्री न चुकता दात घासू लागला. त्याला समजले होते की चमकदार दातांसाठी ब्रशीची मैत्री खूप महत्वाची आहे.